शेवटच्या आणि 5व्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। सध्या आपण उपस्थित आहोत उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये, ज्या ठिकाणी सेना विरुद्ध सेना अशी लढाई आपल्याला होताना बघायला मिळत आहे। मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना या मतदारसंघामध्ये रंगलेला आहे। सकाळीच आपल्याला मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे। मुंबईकरांचा प्रतिसाद आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। त्यांनी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काही काय सांगाल, कोणत्या मुद्द्यांना लक्षात घेऊन, कोणते मुद्दे समोर ठेवून मतदान केलंय? मुद्दे यायला पाहिजे ना, अजून आले कुठे आहे मुद्दे? पण काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रॉब्लेम रोड के प्रॉब्लेम, हां करप्शन यस करप्शनच्या विरोधात केलंय। ते जो कोई येणार त्याला करप्शन कमी करायला पाहिजे। बाकी आता बघायला गेला तर डिले होत आहे, काम बहुत डिले होत आहे। कोणते काम डिले झाले तुमच्या मतदानात? रोड का है, कंस्ट्रक्शन का है, रीडेवलपमेंट का है, कुछ भी बोलो। सोसाइटी के रीडेवलपमेंट का, हम लोग का खुद का भी रोड सोसाइटी का रीडेवलपमेंट है, उसमें काफ़ी परमिशन जल्दी ग्रांट नहीं होता है। जे काम एका दिवसात व्हायला पाहिजे त्याला महिना लागतो, म्हणून ते लेट होतो ना। तर इट इज लेट टुवर्ड्स द प्रोग्रेस ऑफ द कंट्री। तुम्ही काय सांगाल, तुमचे काय मुद्दे होते? माझंही तेच आहे, करप्शनच्या विरोधात। त्याने त्रास होतो, फार त्रास होतो हे सगळ्याच बाबतीमध्ये। सामान्य लोकांना महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं मागच्या 2-4 वर्षामध्ये ते बघता तर ते तुम्ही कन्फ्यूज झाला का? कारण की काही मतदारांनी अशी प्रतिक्रिया नाही आहे, आम्ही तर क्लिअर आहोत। कन्फ्यूज व्हायला काहीच प्रश्न नाही। आता असं नाही झालंय पूर्वीपेक्षा आता या 5-6 वर्षात तर फारच चेंज झालेले आहे। ते पण म्हणजे हे करण्यासारखेच आहेत, असं त्यांना निग्लेक्ट नाही करू शकत आपण। पण अजून मतदान व्हायला पाहिजे। हो येस, आय विल ऑल्सो डन मतदान। कोणते मुद्दे लक्षात घेऊन मतदान केले आज? ते आपला हक आहे मतदान करायचा। आपला भारत देशला आपण नाही करणार तर कोणाला करणार? म्हणजे आपला हक आहे तर सकाळीच तुम्ही मतदान केंद्रावरती दाखल झालात? येस खूप एक्साइटेड होता वाटतं? सकाळी 6 वाजतापासून कधी उघडणार? किती वाजता उठले 5 नाही 6 वाजता नाही, 4:30ला। आणि अमेरिकेला माझा मुलगा आहे, त्याला पण सांगितलं आज आमचा वोटिंग डे आहे। सो तुम्ही पण सकाळी दाखल झालात? हो, खूप एक्साइटेड। कोणते इश्यूज, कोणते मुद्दे समोर ठेवून तुम्ही मतदान केलं? आपली भारत सर्वात जगात पहिला नंबर यायला पाहिजे म्हणून तर नक्कीच आपण बघितलं तर या महिला खूप एक्साइटेड होत्या, खूप उत्सुक होत्या। अगदी सकाळी लवकर पहाटे उठूनच आम्ही या मतदान केंद्रावरती दाखल झालो आहोत आणि भारत देश हा पुढे गेला पाहिजे, विकास झाला पाहिजे आणि त्याचसोबत भ्रष्टाचार हा महाराष्ट्रामध्ये कमी झाला पाहिजे, म्हणून आम्ही आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे, अशी प्रतिक्रिया या महिला मतदारांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।